नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे कोब्रा इफेक्ट म्हणजे काय. वेगळा विषय नेहमीप्रमाणेच आपल्या या ठिकाणी गाळीव इतिहास ज्याचं नाव आहे. तर त्यामध्ये आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, कोब्रा इफेक्ट. कोब्रा म्हणले तर साप आपल्याला माहिती आहे, मात्र त्याचं इंग्रज कालखंडातलं एक फार मोठी अशा प्रकारची कथा, मोठ्या अशा प्रकारचं सत्य या ठिकाणी आपल्या पुढे मांडत असताना जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक त्या ठिकाणी करा आणि पुढे पाठवण्यासाठी शेअर करा. नवीन असतील त्यांनी पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करा. तर त्याच्यानुसार कोब्रा इफेक्ट खरं तर ही वसाहतवादी कालखंडामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ज्यावेळेस इंग्रज राहत होते तर त्यावेळेला अर्थशास्त्राचा एक धडा आहे. अर्थशास्त्राचा धडा म्हणजेच अर्थशास्त्र कसं असावं याच्याकरता धडा आहे. तर त्यानुसार वरवर आपण जर पाहिलं तर याची थोडक्यात जर आपण कथा पाहिली, काही ठिकाणी म्हटलं जातं की दिल्लीमध्ये इंग्रज कालखंडामध्ये कोब्रा म्हणजे सापाचं प्रमाण एवढं त्या ठिकाणी वाढलं, खास करून कोब्रांचं, की त्यामुळं सरकारला बक्षीस लावावं लागलं की जर कोब्रा म्हणजे मारलेला कोब्रा जर आणून दाखवसाल तर त्याकरता योग्य अशा प्रकारचं बक्षीस दिलं जाईल. झालं असं की सुरुवातीच्या कालखंडामध्ये ठीक आहे, मात्र त्यानंतरच्या कालखंडामध्ये एवढी कोब्रांची संख्या वाढली की मागच्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षी लाखोंना त्या ठिकाणी कोब्राची संख्या वाढली. मग सरकारच्या असं लक्षात आलं की लोक कोब्रा पाळायला लागली, बक्षिसाकरता कोब्रा पाळायची आणि सरकारकडे आणून द्यायची. त्यामुळे हे अर्थकारण विस्कळीत झालं. म्हणजेच एकंदर आपण म्हणू शकतो की भीक नको पण कुत्रावर. मग याच्या पाठीमागचा इतिहास नेमका काय आहे, तर हा ज्यावेळेस आपण पूर्ण आढावा घेतला तर त्यावेळेला ही अफवा किंवा एक जरी कथा सांगितली जात असली तसं नाहीये. याच्यामध्ये आपण थोडक्यात टप्प्याटप्प्याने याची माहिती ज्यावेळेस घेतो तर त्यावेळेला 1878चा इंग्रजांचा एक अहवाल आहे. भारताचे सर्जन जनरल म्हणजे पूर्ण भारताच्या आरोग्याचे खात्याचे जे प्रमुख, ज्याला आपण जनरल म्हणता येईल, सर जोसेफ फेरर यांनी एक अहवाल मांडला होता. तर त्याच्यानुसार ते म्हणतायत की दरवर्षी भारतामध्ये सर्पदंशाने मरणाऱ्याची संख्या ही 20,000च्या आसपास आहे. मग त्याच्याकरता त्यावेळेचे इंग्रजांचे डॉक्टर होते, त्यांनी डॉक्टर शॉर्ट त्यांचं नाव आहे, याच्यावर पोटॅशियम परमॅग्नेट वगैरे औषधं शोधली, अमोनिया द्यायला सुरुवात केली. त्यानं सुद्धा इलाज होत नव्हता, कारण का कोब्रासारखा विषारी साप आहे, त्यानं कुठलाच इलाज होत नाही आहे, म्हणून लोक मरणाची संख्या त्या ठिकाणी वाढली. तर अशा वेळेला 1868 साली एक उपाय जो आता मी मगाशी सांगितला की त्यांनी उपाय सुचवला की 500 रुपये पहिल्यांदा बक्षीस देण्यात येईल, जी लोक याच्यावर कुणी उपाय सांगतील ते. हेही सरकारनं करून पाहिलं तर त्याच्यावरही काही उपाय होत नाही आहे. अशा वेळेला त्याला आपण बाउंटी प्रोग्राम म्हणतो, हा बाउंटी प्रोग्राम सरकारनं आणला आणि तोच प्रोग्राम म्हणजेच काय 1872 साली जो कोब्रा मारून आणेल त्याच्याकरता 2 आणे बक्षीस जाहीर केले आहे. आत्ता सुरुवातीला मी सांगितलं की दिल्लीपुरती कथा आपण वरवर जर विकिपीडियामध्ये पाहिलं तर दिल्लीपुरती कथा सांगितली जाते, मात्र तसं नाही आहे. मी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेचे जे प्रांत असतील, मग तो मुंबई प्रांत असेल त्यावेळेस बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणतो, मद्रास प्रेसिडेन्सी म्हणतो, गुजरात असेल, वायव्य भाग असेल, इथं प्रत्येक ठिकाणी याच्यावर बक्षिसं लावलेली आपल्याला आढळून येत आहेत. आता झालं असं की सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1872ला जो साप जे काय असेल 23 सप्टेंबर 1872ला सुरुवातीच्या कालखंडामध्ये फक्त 72 ते 80च्या आसपास साप मारल्याचं उदाहरण आणि बक्षीस गेल्याचं उदाहरण आपल्याला दिसतंय. मात्र तेच आपण पुढचं 1 वर्ष पाहिलं, मार्च 1873 साली हेच कोब्रा मरण्याचं प्रमाण म्हणजेच मारून दाखवण्याचं प्रमाण हे 12 लाखावर गेलं. म्हणजे बक्षिसाच्या लालसेनं या असणाऱ्या मरणाऱ्याची संख्या किती गेली हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्या अफवा पसरायला लागल्या की लोक साप पाळतायत आपल्या ह्याच्यामध्ये आणि ते लोक आणून मारून इथं दाखवतायत, कारण का सापाची पैदास भरपूर असते. एका वेळेला ते असंख्य अशा प्रकारची अंडी घालतात आणि मग हे करतात. आणि त्यामुळं अशा प्रकारची जी काही चर्चा व्हायला लागली की एखादी उपाययोजना करायची आहे, त्याच्यावर समस्या वाढवायला लागली. ही जी उपाययोजना होत असताना मात्र हे सापाच्या बाबतीत का झालं, अशा प्रकारचा एक अहवाल पुन्हा फेरडरनेच 1878ला मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत की सापापुरताच इंग्रज कालखंडामध्ये हा मुद्दा मर्यादित नव्हता. आपण शिव कालखंडामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं की वाघाची संख्या वाढलेली होती, निलगाईची संख्या वाढलेली होती, लांडग्यांची संख्या वाढलेली आहे. अशा वेळेला
जर वाघ मारून कोणी आणेल तर त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल, असंही त्या ठिकाणी आपल्याला काही इतिहासामध्ये आढळून येतं. याचा अर्थ त्या त्या कालखंडामध्ये ज्याची संख्या वाढलेली असते त्याची उपाययोजना करायची असते. मग त्यामुळं वाघ मारले गेले असतील, लांडगे मारले गेले असतील, इतर हिंस्र प्राणी मारले गेले असतील, तर त्याच्याकरता बक्षिसं लावली गेली. त्याची चर्चा का होत नाही? ते तर प्राणी आपल्याला त्यांचं संगोपन करणं, प्रजनन करणं आणि दाखवणं सोपं असतं. आपण जर घरी समजा लांडगे असेल, 4 लांडगे पाळले आणि मग लांडग्याचीच आपण सरकारकडे न्यायला लागलो, तर ते होतंय. मात्र त्याची चर्चा याच्या कुठल्याही हिंस्र प्राण्याच्या बाबतीत झाली नाही. फक्त सापाच्या बाबतीत का झाली, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आणि म्हणून ते सांगतात, की दरवर्षी याची संख्या 20 लाखापर्यंत सर्पदंशाने होती. म्हणून ही चर्चा कदाचित झाली असेल. मात्र ज्यावेळेला आपण पाहिलं, की कोब्रा इफेक्ट 1970ला चार्लस गुडार्ड यांनी ही चर्चा मांडायला सुरुवात केली कोब्रा इफेक्टची. आणि ही जी काही चर्चा असेल खऱ्या अर्थानं, मी सुरुवातीला सांगितलेलं, की लोकं बक्षिसाच्या आमिषानं मोठ्या प्रमाणात तिथं आणून साप घरी पाळायला लागली आणि दाखवायला लागली. ही चर्चा खऱ्या अर्थानं सुरू झाली. जर्मन अर्थतज्ञ जे होते, तर त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे 2001 साली कोब्रा इफेक्ट, त्यांचं नाव होतं हॉर्स्ट सिबर्ट. तर त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे, की घरी लोकं कोब्रा पाळायला लागली आणि इथं आणून दाखवायला लागली. आणि म्हणून या असणाऱ्या, त्याला आपण मगाशी सांगितल्यासारखं, उपायाऐवजी समस्या गंभीर करणे, याला कोब्रा इफेक्ट अशा प्रकारे त्यांनी नाव दिलं आणि ह्याची जगभर चर्चा त्या ठिकाणी झाली. मग याचं जर साधर्म्य आपल्याला साधायचं असेल, तर समजा टाटाने नॅनो गाडी बाजारामध्ये आणली आणि त्यांनी सांगितलं ही गरिबाची गाडी आहे. आता ह्याचा आपल्याला माहीत पाहिजे, की अतिशय स्वस्तातली गाडी टाटाने आणली, मात्र ती गाडी का चालली नाही? त्याच्या इंजिनमध्ये खराब नव्हता, कशातच खराब नव्हता. मात्र अडचण कुठं आली, हेच याच्यामध्ये उदाहरण आपल्याला समांतर उदाहरण दिसतंय. ते म्हणजेच काय, की ज्याच्याकडे नॅनो गाडी आहे, कुणाची गाडी आहे? ती गरिबाची. म्हणून श्रीमंत लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहायला लागले आणि जो नॅनो घेतोय समजायचं की तो गरीब आहे. म्हणजे याची अवहेलना एखाद्या घोषवाक्यात असते. तशाच प्रकारे या असणाऱ्या कोब्रा इफेक्टमध्ये आपल्याला दिसून आली. काही शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला, की बाबा अशा प्रकारचा कोब्रा घरी आणणं, त्याला पाळणं, अंडी उबवणं हे कदापि शक्य नसतं. मात्र तरीसुद्धा ही कथा दिल्ली परिसरामध्ये रचली गेली, की काही प्रमाणात म्हणजे स्नेक सोसायटी ऑफ इंडियाने याच्यावर अहवालही दिला होता. काही जर्नल आहेत या UKचे म्हणजेच इंग्लंडची, त्यांनीही सांगितलेलं आहे, की ही खरी स्टोरी होती. मात्र याच्यावर असे उपहासात्मक मांडलं जातं. एखादी समस्या सोडण्याकरता त्याच्यावर गंभीर अशा प्रकारची दुसरी उपाययोजना करणं, त्यालाच कोब्रा इफेक्ट म्हणलेलं आहे. म्हणजेच मगाशी सांगितल्यासारखं, की चांगल्याकरता सरकार काहीतरी करायला जातं, मात्र त्याचा उलटा इफेक्ट त्या ठिकाणी दिसतो. यालाच कोब्रा इफेक्ट म्हटलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळी इतिहास. धन्यवाद.